लाईफस्टाईल हा शब्द आपण वापरतो, पण जीवन जगण्याची पद्धत आणि ही जीवन जगण्याची पद्धत प्रत्येकाची कमी अधिक प्रमाणात वेगळी असू शकते. तर आपली जीवन जगण्याची पद्धत जी आहे ती खरंच अधिक उपकारक, अधिक आरोग्यदायी, अधिक चांगली आहे का त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. या पुढील विवेचनातून आपण चर्चेतून पाहणार आहोत. मित्र, प्रत्येकाची जीवन पद्धत ही कशी विकसित होते, जीवन पद्धती आपली आपण कशा पद्धतीनं ते स्वीकारतो. तर ही एक जीवन पद्धती कशा पद्धतीने स्वीकारतो म्हणजे पारंपरिक पद्धतीने स्वीकारतो की आमच्या घरामध्ये असं जगतात म्हणून आम्ही असं जगतो. पण हे प्रत्येक गोष्ट स्वीकारत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की परंपरा म्हणते म्हणून ती जीवन पद्धती स्वीकारायची का. आपल्या घराण्यामध्ये परंपरेनं दारू पितात म्हणून ती दारू पिणं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे का, उपकारक आहे का, शरीरावर त्याचे काही वाईट परिणाम होतात का, होत असतील तर ती गोष्ट बाजूला सारली पाहिजे. तर म्हणजे परंपरा म्हणून स्वीकारायचं नाही. लक्षात आलं का. त्याच्यात अधिक चांगला बदल काय करता येईल ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काही जण घराची परंपरा म्हणून जसं करतात तसं काही जण काय करतात, संगतीतून जीवन पद्धती स्वीकारतात. आपल्या सोबतचे जसं वागतात तसं तेच वागतात. लक्षात आलं. सहवासातून सुद्धा जीवन पद्धती विकसित होते. पण ज्यांच्या सहवासात आहोत आपण त्यांची जीवन पद्धतीचा जर आपण स्वीकार करणार असू तर त्या कोणती गोष्ट स्वीकारण्या अगोदर तिचा अभ्यास केला पाहिजे. कोणती गोष्ट स्वीकारण्या अगोदर तिचा अभ्यास केला पाहिजे. ती गोष्ट तपासून पाहिली पाहिजे, पडताळून पाहिली पाहिजे, त्याचे फायदे तोटे लक्षात घेतले पाहिजे. सोबत आहे म्हणून त्याचं काही स्वीकारायचं असं काही नाही. तर जर योग्य असेल, अधिक चांगलं असेल, आपल्या जगण्याच्या जे जगत तो आहोत त्यापेक्षा अधिक चांगलं जर त्या व्यक्तीच्या जगण्यातलं काही जर आपल्याला सापडलं तर ते अवश्य घेतलं पाहिजे. आणि जर ते नको असं काही असेल, आघातक ठरणार असेल, अपायकारक ठरणार असेल ते घेतलं नाही पाहिजे. आणि जर काही अजाणतेपणाने ते आपण घेतलं असेल तर तेच टाकून दिलं पाहिजे. लक्षात आलं. एखादी गोष्ट आपल्या हातात चुकीचं काहीतरी येते आणि मग आपल्या लक्षात येतं अरे हे चुकीचं आहे, मग तेव्हा आपण काय करतो का तसंच ठेवून बसतो का आता आलंय तर राहू जाऊ म्हणून. नाही, ते फेकून दिलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट की का कोणाचंही काही अनुकरण आपण जे पाहतो आणि तसं स्वीकारतो. अनुकरण करणे, एखादा हिरो तुम्हाला आवडतो आणि तो सिगारेट ओढण्याची जाहिरात करतो, पण तो प्रत्यक्ष जीवनात ओढतो का ओढत नाही याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. तो जाहिरातीपुरतं जरी ओढतो का प्रत्यक्ष जीवनात ओढतो. प्रत्यक्ष जीवनात ओढत असेल म्हणून काय ओढायचं का नाही. जे जाहिरातीत ओढतोय म्हणून ओढायचं का नाही. तर एक लक्षात ठेवलं पाहिजे, जी गोष्ट घातक आहे मग ती आपल्या किती प्रिय व्यक्तीची असली तरी ती त्या प्रिय व्यक्तीला स्वीकारलं पाहिजे, परंतु त्याच्या घातक गोष्टीला आपण स्वीकारलं नाही पाहिजे. म्हणून बरेच जण काय करतात, अनुकरणातून लाईफस्टाईल स्वीकारतात. तर अनुकरणातून लाईफस्टाईल न स्वीकारता ती स्वीकारत असताना त्याचा अभ्यास करून, ते तपासून पाहून, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन तर आपण ती गोष्ट स्वीकारली पाहिजे. तर इतरांचं अनुकरण हे चांगल्या गोष्टीचं करायचं असते, घातक गोष्टीचं करायचं नसते. ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट पितो किंवा एखादी गोष्ट खातो किंवा एखादी गोष्ट वाचतो, एखादी गोष्ट आपण करतो, तर हे जे काही पित आहोत तर ते पिणं त्याच्यामध्ये काय कोणकोणते घटक आहेत ते आपल्या शरीरासाठी उपकारक आहेत का. आपल्या प्रत्येकाचं एक शरीराची एक वेगळी पद्धत असते जीवन, किंवा त्या शरीरामध्ये काही आजार असतात काही जणाला, तर त्या आजारानुसार काही गोष्टी टाळाव्या लागतात, काही गोष्टी घ्याव्या लागतात. म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण करून चालणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. जे काही खाणं आहे तर दुसरा खायला म्हणून आपण खायचं नाही. त्याच्या शरीरयष्टीनुसार त्याला ते योग्य ठरत असेल तर ते तुम्हाला ठरेलच याची काही गॅरंटी नाही. तर त्या गोष्टीचा आपण अभ्यास करूनच ती गोष्ट स्वीकारणं गरजेचं असते. काही जण लाईफस्टाईल कशी स्वीकारतात, काही जण योग शिबिरं, ध्यान शिबिरं, कार्यशाळा
करतात. आणि मग त्यातून त्यांना जर चांगलं काही आवडलं तर ते स्वीकारतात. आणि नक्कीच योग शिबिर असेल, ध्यान शिबिर असतील, व्यक्तिमत्व विकासाचे काही कोर्सेस असतात किंवा शिबिर असतात, त्याच्यातून काही आपल्याला ज्या लाईफस्टाईल मिळतात ते खरंच उपकारक ठरतात. त्यातली काही गोष्टी आपण स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी योग शिबिर असतील, ध्यान शिबिर असतील, व्यक्तिमत्व विकासविषयी कार्यशाळा असतील, अवश्य केल्या पाहिजे. आणि त्यातून आपल्याला काही जे चांगले जीवनाचे तत्व जर सापडले आणि ते आपण अगोदर स्वीकारून बघितले आणि त्याचा फायदा जर चांगला जाणू लागला, आपण जर एखादी गोष्ट त्या शिबिरातनं सांगितली, ही गोष्ट पिली पाहिजे, तर ती पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उत्साह वाढलेला असेल, शरीराची तंदुरुस्ती चांगली होत असेल, ती गोष्ट स्वीकारल्यानंतर आपलं आनंदाचा स्तर वाढलेला असेल, समाधानाचा स्तर वाढलेला असेल, काम करण्याची उत्साह वाढलेला असेल, तर ती गोष्ट स्वीकारली पाहिजे आपण. लक्षात आलं? म्हणून त्यासाठी काही ग्रंथ असतात, काही ग्रंथ वाचले पाहिजे. तर माणसानं मी तुम्हाला सांगेल की किमान आपण योगशास्त्र वाचलं पाहिजे. कोणते ग्रंथ वाचावेत, कोणते ग्रंथ वाचू नयेत, हा ज्याचा त्याचा विषय आहे. जरी वेळ नाही म्हणतात एवढे सगळे ग्रंथ वाचायला, तर किमान आपण योगशास्त्र वाचलं पाहिजे एक. त्यानंतर कारण योगशास्त्रातून बऱ्याच गोष्टी आपल्याला मन आणि शरीर यांचा संगम कशा पद्धतीने करायला पाहिजे, अध्यात्म आणि आध्यात्मिक रुची वाढवण्यासाठी सुद्धा योगशास्त्राचा उपयोग होत असतो. अध्यात्म म्हणजे पूजा अर्चा, देवदेवता वगैरे नाही, तर आतली जी आतलं जीवन आपल्या ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला योगशास्त्र आपण वाचलं पाहिजे. शरीरशास्त्र, शरीर कसं काम करते हे आपण समजून घेतलं पाहिजे. शरीरात कसे बिघाड कशामुळं होतात, शरीर कोणतं पार्ट काय काम करते, त्यासाठी कोणती गरज लागते, त्यासाठी कोणती जीवनसत्व लागतात, कोणते विटॅमिन्स लागतात, कोणते मिनरल्स लागतात, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे शरीरशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर. आणि त्या शरीरशास्त्राच्या पूरक असं शास्त्र आहे ते म्हणजे आहारशास्त्र. म्हणजे शरीराला कोणता आहार घेतला पाहिजे, प्रत्येकाचं शरीर वेगळं असते, त्या शरीराच्या नुसार वेगवेगळा कसा आहार असतो, त्या आहारामध्ये कोणते घटक प्रामुख्याने असणं अतिशय गरजेचं असतं. मी आत्ताच आपल्याला सांगत होतो की प्रथिने, त्याला प्रोटीन म्हणतात, जीवनसत्वे ज्याला विटॅमिन्स म्हणतात, मिनरल्स, खनिज, अशा काही ज्या काही घटक आहेत प्राधान्यानं ते आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे. हे यासाठी काय कोणता आहार घेतला पाहिजे, तो आहार कसा घेतला पाहिजे, कच्चा आहार किती असला पाहिजे, भाजीपाला किती असला पाहिजे, आपल्यात रसाहार किती असला पाहिजे, शिजवलेल्या आहाराचं प्रमाण ज्या व्यक्तीच्या आहारामध्ये कमीत कमी असते त्याचं आरोग्य उत्तम असते. जे जास्त आपण सर्वसाधारण माणूस जास्त शिजलेलंच खातात, पण जे माणसं आपल्या आहारामध्ये फळं, भाजीपाला हे धुवून चांगल्या पद्धतीने किंवा थोडंसं उकडूनही खाऊ शकता, उकडलेलं आहार असेल, कच्चा आहार असेल, फळं असतील, इतर हे जे काही पदार्थ आहेत त्याचा आपल्या आहारामध्ये प्रमाण वाढवलं पाहिजे. आपलं बहुतांश सगळ्यांचं जवळपास की ते प्रमाण खूप कमी असते. त्यामुळं भाजीपाला, फळे, कंदमुळे भेटले तर कंदमुळे आपण हे जर जास्तीत जास्त खाल्ले तर आपलं नक्की सांगतो SSY नावाचं जे एक आध्यात्मिक शिकवून देणारं, शरीराचं शिकवून देणारं, आहाराबद्दल शिकवून देणारं, प्राणायाम, ध्यान याविषयीचं मार्गदर्शन करणारं एक अतिशय महत्त्वाची ती संस्था काम करते. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कच्चा आहार खायला ते सांगतात आणि त्याचं महत्त्व ते पटवून देतात. तर नक्की त्याचा आहारामध्ये जर आपण खाल्लं तर आपल्या शरीराचा उत्साह वाढतो नक्की, आणि आपलं जे पचन प्रक्रियासुद्धा चांगल्या गतीनं होऊ शकते आणि मलविसर्जनाची प्रक्रिया देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला त्यांनी ज्या पद्धतीने आहार घ्यायला सांगतात आणि तो आहार कसा बनवावा त्याचंही सूत्र SSY कोर्समध्ये आपल्याला मिळून जाते.
तर मी सांगत होतो की योगशास्त्र वाचलं पाहिजे, शरीरशास्त्र वाचलं पाहिजे, आहारशास्त्र वाचलं पाहिजे, त्याचबरोबर मानसशास्त्र, मन कसं काम करते. प्रत्येकाने मानसशास्त्रावरची काही पुस्तकं नक्की वाचली पाहिजे. तुम्हाला अनेक पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मन कसं काम करते त्यासाठी मानसशास्त्रावरचे ग्रंथ आपण अवश्य वाचले पाहिजे. आणि त्याचबरोबर भाषा कशी वापरावी त्यासाठी भाषाशास्त्र जरी पूर्ण नाही वाचलं तरी किमान संवाद कसा साधावा समाजासोबत त्यासाठी कशी भाषा वापरावी, आपल्या भाषेमध्ये प्रेरणादायी, उत्साहवर्धक, उपकारक शब्द असले पाहिजे, उपकारक वाक्य असलं पाहिजे, आपल्या बोलण्यातून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे, काहीतरी उपयोग झाला पाहिजे, त्याला आपल्या बोलण्याचा काही फायदा झाला पाहिजे. तर असं बोलणं जर आपण बोलत राहिलो तर समाजाला त्याचा उपयोग होतो आणि उपयोगी माणसाचं महत्त्व वाढते. आणि एखाद्या तुम्हाला जर तुमचं महत्त्व समाजात वाढू लागलं की तुम्हाला प्रतिष्ठा मिळायला लागते आणि प्रतिष्ठा मान सन्मान मिळू लागला तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते. तर कारण केवळ माणूस भाकरीवर जगत नाही तर त्याला मान सन्मानाची देखील गरज असते आणि मान सन्मानाने मानसिक आरोग्य उत्तम राहायला मदत होते. पण केवळ समाजाकडून मान सन्मान मिळावा यासाठी काही करायचं नाही, पण तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट असणं, तुमचं जगणं तुम्हाला पटलं पाहिजे, तुमच्या जगण्यामध्ये विधायकता आहे आणि हे तुमचं मन तुम्हाला साक्ष दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा तूच करतोस ते कृती, तू करतोस ते उक्ती, हे योग्य आहे, राईट आहे. तर अशामुळे तुम्हाला तुमचं मन शाबासकी देत असेल तर त्यामुळे तुमची आत्मप्रतिष्ठा वाढते आणि आत्मसन्मान वाढते आणि आत्मिक समाधान वाढायला मदत होते. म्हणून आपली कृती आपण तपासून घेतली पाहिजे की माझं बोलणं, माझं लिहिणं, माझं वागणं, माझं जे जगणं आहे तर हे याच्यामध्ये विघातकता काही नाही ना, बेकायदेशीरपणा काही नाही ना, इतरांना मदत करणारेच घटक आहेत का, इतरांना असहकार्य करणारे घटक आहेत का, ते सगळे काढून टाकून मदत करणारे, कायदेशीर आणि उपकारक असे कोणकोणते घटक आपल्या जगण्यात आहे त्याचा तपास आपण घेतला पाहिजे आणि ते अधिकाधिक वाढवलं पाहिजे. कारण हे पण जर आपण समजून घेतलं पाहिजे की मी आपल्याला एक महत्त्वाचं अजून एक काही पुस्तकं वाचायचं सांगेल की चरित्र आणि आत्मचरित्र. तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे त्या क्षेत्रातली तर आत्मचरित्र आणि चरित्र तर वाचलंच पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला मानसशास्त्रावरच्या अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञावर एखादा ग्रंथ वाचला पाहिजे. तो ज्याने आहारशास्त्रावर खूप अभ्यास केलेला आहे तशा व्यक्तीचं चरित्र वाचलं पाहिजे. त्यानं कशा पद्धतीने संशोधन केलं, शोध लावले, आहारशास्त्रावर कोण काम केलं, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला तो कशा पद्धतीने या गोष्टीचा शोध लावत गेला हे सुद्धा आपण वाचलं पाहिजे. तर मित्र, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे लाईफस्टाईल अजून स्वीकारतो ते शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभवातूनच स्वीकारतो. आणि हे केवळ उगा अनुकरणातूनच शिकायचं नाही किंवा केवळ परंपरेनं आलेलंच लाईफस्टाईल स्वीकारायचं नाही, तर त्यासाठी काही शिक्षण घ्यायचं, शिकायचं. मग त्यासाठी हेच सांगत होतो मी, मन कसं काम करते, बुद्धी कशी काम करते, शरीर कसं काम करते, शरीरामध्ये कोणते आहारशास्त्र, हे सगळं शिकून घेतलं पाहिजे तज्ज्ञ व्यक्तीकडून. तज्ज्ञ व्यक्तीचे त्यासाठी भाषणं ऐकली पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शन घेतलं पाहिजे. याच्यातून जी लाईफस्टाईल येईल ना ती अधिक उन्नत राहील. त्यामुळे प्रत्येकाला आरोग्यविषयी गुरु असला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे, अनुभवी व्यक्तीचे सल्ले घेतले पाहिजे. एखाद्याचं उदाहरणार्थ की एखादा माणूस दीर्घ आयुष्य जगलेला आहे, त्या दीर्घ आयुष्य जगण्याचं काय रहस्य आहे आपण जाणून घेतलं पाहिजे. इकेकाई नावाचं जे पुस्तक आहे जपानी जीवन पद्धतीवर आधारलेलं, ते जीवन पद्धतीवर आधारलेलं इकेकाई नावाचं पुस्तक आपण अवश्य वाचलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला की दीर्घायुष्याचे रहस्य, उत्तम आरोग्याचे रहस्य आपल्याला त्याच्यातून सापडतात. संन्यासी ज्याने रॉबिन शर्माचं एक पुस्तक आहे, संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली, अशा आशयाचं ते पुस्तक आहे, टायटलचं पुस्तक आहे.
ते आपण नक्की वाचा. मी बऱ्याच वर्षाखाली ते पुस्तक वाचलेलं आहे. 10-12 वर्ष होऊन गेले ते पुस्तक वाचून. संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली अशा शीर्षकाचं पुस्तक आहे. एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, पण रॉबिन शर्माचं ते पुस्तक आहे, आपण अवश्य वाचलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला लाईफस्टाईल चांगली कळते. त्याचबरोबर आहार घेत असताना आपल्या केवळ पोटाचा हा आहार चालणार नाही, तर मेंदूचा आहार घेतला पाहिजे. मेंदूचा आहार म्हणजे ज्ञान. त्यासाठी चांगले ग्रंथ वाचणे, प्रेरणादायी, व्यक्तिमत्व विकासावर आधारित असतील किंवा अन्य ग्रंथ मी तुम्हाला सांगितलेले प्रेरक. त्याचबरोबर ध्यान हे मनाचं उत्तम खाद्य आहे. ध्यानाने आपल्या जीवनामध्ये समाधान, शांती यायला मदत होते. ध्यानामध्ये तुम्हाला सांगतो की वेगवेगळे ध्यान पद्धती आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगमधले ध्यान पद्धती असू शकते, रामदेव बाबांची ध्यान पद्धती असू शकते, सत्यनारायण गोयंका यांनी सांगितलेली विपश्यना आहे की जी बौद्ध परंपरेतून समोर आलेली आहे. ती विपश्यनाचं आपण ध्यान अवश्य केलं पाहिजे. अर्धा तास, 15-20 मिनटं तर किमान ध्यानासाठी आपण लाईफस्टाईलमध्ये हे दिलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये अर्धा का तास असे ना की प्राणायामाला दिलं पाहिजे. आता काही जण म्हणतात की बाबा मला प्राणायामाला वेळच मिळत नाही. तर मित्र, काहीच नाही. तुम्हाला मी साधंच तत्व सांगतो की प्राणायामामध्ये काय आहे घटक आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्राणायामची काय प्रक्रिया असते थोडक्यात पहिल्यांदा आपण हेच समजून घेतलं पाहिजे. असं ताट बसून तुम्ही फक्त श्वास तुम्हाला जितकं शक्य आहे तेवढा घ्या. श्वास घेणे, श्वास हे एक प्रक्रिया झाली. त्यानंतर तुम्हाला जर शक्य आहे तितकं ते थांबवणे, हे घेतणं आणि आता थांबणं, सोडलो नाही मी अजून. मग त्यानंतर हळूवार सोडणे, जसे उताराला आपण सायकल सोडतो ना तशा पद्धतीने हळूवार सोडणं. याला घेण्याला पूरक म्हणतात, थोडंसं थांबवण्याला कुंभक म्हणतात. तुम्ही त्या प्रॅक्टिसनं वाढवू शकता थांबवण्याची प्रक्रिया. आणि सोडण्याला रेचक म्हणतात. आणि रेचक आणि पुन्हा कुंभक असते किंवा सोडला असं सोडून दिलं आणि त्यानंतर थोडा वेळ थांबणं न घेता श्वास. याच्यातून आपली फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढायला, मेंदूची कार्यक्षमता वाढायला आणि शरीराची कार्यक्षमता वाढायला आणि आरोग्य सुधारायला मदत होते. उत्तम झोप लागते, अन्न चांगलं पचते आणि आरोग्य उत्तम राहायला मदत होते. त्याचबरोबर आपल्याला शरीराचं आरोग्यही चांगलं राहायला मदत होते. पण शरीर लवचिक राहण्यासाठी, लवचिक शरीर हे उत्तम आरोग्याचं एक लक्षण समजलं जातं. तर लवचिक शरीर राहण्यासाठी व्यायाम, योगासनं, पोहणे, पळणे, निसर्ग परिसरात जाणे, ह्या गोष्टी आपण जे शक्य आहे तेवढ्या केल्या पाहिजे. 15-20 मिनटं. बरं शक्य नाही, समजा कामाचा व्याप आहे, नोकरी करावं लागते, सकाळी जावं लागते, वेगवेगळे कामं असतात. अनेक लोक ताणतणाव देणारे आजूबाजूला, त्यांचा जन्म त्यासाठी झालेला असतो. तर अशा परिस्थितीत देखील 10-15 मिनटं तुम्हाला वेळ काढणं, कुठं जाणं शक्य नाही तर जागच्या जाग्या उड्या तरी मारू शकता 15-20 मिनटं. त्याच्यातून शरीरामधले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते, शरीर लवचिक राहायला मदत होते आणि शरीर उत्तम राहते. तर 15-20 मिनटं वाढवत तुम्ही न्या. आणि शक्य तितकं चालता आलं तितकं बघा. कधी कधी गाडीचा उपयोग जर करत असाल तर थोडं आजूबाजूला चालत जा. 10 मिनटाच्या अंतरावर जायचं असेल तर आपण चालत गेलं पाहिजे. चालणं हा एक उत्तम आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जर काम करत असाल तर तो एक तास बसल्यानंतर किमान थोडं उठून उभं राहिलं पाहिजे. टेबलच्याच बाजूला 1-2 चक्कर तुम्ही मारू शकता. उभा टाकून बोललं पाहिजे. लक्षात आलं का? 1-2दा काही जण बाथरूमलाच जात नाहीत, बऱ्याच लघवी आली तरी जात नाही, तर गेलं पाहिजे. 1-2दा-3दा बाथरूमला जाऊन आलं पाहिजे. आणि मध्ये पाणी प्यायचं सुद्धा काही जण विसरून जातात. तुमच्या समोर असा ग्लासाचं पाणी असलं पाहिजे आणि तुम्ही पाणी थोड्या वेळानं तुम्ही पाणी पिलं पाहिजे. पाणी थोडं का असेना पाणी पिलं पाहिजे. कारण तहान लागली तरी पाणी न पिणे असे काही जण प्रकार करत असतात आणि हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. तर पाणी हळुवार पिलं पाहिजे. पाणी विशेषतः एका ग्रंथात तर सांगितलेलं आहे, पाणी चावून पिलं पाहिजे.
म्हणजे चावून पिलं पाहिजे म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा लाळ मिसळला पाहिजे. आहार घेण्याची पद्धत सुद्धा आपण शिकली पाहिजे. आहार सुद्धा घेत असताना आहारामध्ये लाळ मिसळला पाहिजे. त्यासाठी ते चावून चावून खाणं हे उत्तम आरोग्याचं एक लक्षण समजलं जाते. तर उत्तम आरोग्य राहण्यासाठी आपलं लाईफस्टाईल चांगली होण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे, ती म्हणजे आपलं जे रिलेशनशिप आहे, आपले जे मानवी संबंध आहेत, आपले घरात असतील बाहेर असतील, जर जे मानवी संबंध बिघडतात मित्र, तर मानसिक स्वास्थ्य बिघडत असतात. मग ताणतणाव वाढतात आणि ताणतणाव वाढण्यासाठी अहंकार, गैरसमज, उद्धटपणा हे 2-3 घटक कारणीभूत ठरतात. गैरसमज, अहंकार हे काढून टाकून देऊन प्रत्येक व्यक्तीला गुणदोषासह स्वीकारण्याची क्षमता आपल्याकडे जितकी जितकी वाढेल तितकी आपली मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. काय होते नाही तर आपल्या संदर्भात काही जण चुकीचं बोलतात, चुकीचं वागतात आणि मग त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो, संताप येते, चीड येते, तळपायाच्या मस्तकाला जात राहते, त्याची आठवण आली तरी त्रास होत राहतो. यातून आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडत जातं. मग मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे या गोष्टीवर तर काय पर्याय आहे, तर तुम्हाला संतांनी सांगितलेले क्षमा, दया, हे खूप, त्याला माफ करून टाका आणि विसरून जा. माफ केल्याशिवाय विसरता येत नाही. माफ करायचं नसेल तर विसरणं शक्य नाही. तर ते पहिल्यांदा त्याला माफ करून टाकलं पाहिजे आणि मग तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते. कारण त्यानं तर तिकडे उड्या मारते, तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये मनामध्ये गुड्या ठेवून काय फायदा आहे त्यामुळे तुमच्याच आयुष्याला त्याचा वाईट परिणाम होणार आहे. तर त्यामुळे त्याला क्षमा करून टाका, त्याला विसरून जा. तर त्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी ही खूप चांगली पद्धत आहे. फॉरगेट आणि फॉरगिव्ह, विसरून जा आणि क्षमा करा, हे 2 शब्द आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य, मानसिक उत्तम आरोग्य राहण्यासाठी तर आपल्याला स्वपरीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. आपलं काही चुकत आहे का, दररोज आज आपलं काही चुकलंय का, दररोज आपण तपासलं पाहिजे. त्यासाठी रोजनिशी जर आपण लिहित असू तर ही अतिशय चांगली पद्धत आहे. तो आमचं आरोग्य चांगलं ठेवते. तर तुम्ही आज आपल्या बोलण्यात काय चुकलं का, कोणत्या कृती करण्यात काय चुकलं का, आपण कुठे आळस केलाय का, किंवा दुर्लक्ष करून काय केलंय का जाणीवपूर्वक अभ्यास करून ती न करताच अज्ञानातून काही केलंय का, हे स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. आणि जर काही केलं असेल तर त्याचा पश्चाताप करत बसू नका. आता पश्चाताप हा सुद्धा मानसिक आरोग्य बिघडून टाकते. तर का ते ठीक आहे बाबा, हे आज चूक झाली, आपण आता उद्यापासून हे करायचं नाही, त्यासाठी क्षमा मागून टाका, सॉरी म्हणा स्वतःची आणि त्या व्यक्तीची, आणि ती चूक दुरुस्ती करणे. कारण जितकं आपण सुधारणा करत जाऊ तितकं आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होत असते. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आहे. मित्र, आणखीन काही गोष्टी लाईफस्टाईलमध्ये अधिक चांगली लाईफस्टाईल करण्यासाठी आणखीन काय गोष्टी करणं गरजेचं असते हे देखील मी आपल्या पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. किंवा ज्यांचं आरोग्य लाईफस्टाईल चांगली आहे अशा काही व्यक्तीचे काही उदाहरणं आपल्याला देणार आहे. ती व्यक्ती लाईफस्टाईलमध्ये काय वापरते, काही व्यक्तीची उदाहरणे आपल्यासमोर मी ठेवणार आहे की ज्यांची लाईफस्टाईल चांगली आहे, जीवन जगण्याची चांगली पद्धत असणाऱ्या व्यक्तीची काही उदाहरणं आपल्यासमोर पुढच्या व्हिडिओमध्ये ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर ते सांगत असताना आणखीन काही लाईफस्टाईलबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मी पुढच्या भागात ठेवणार आहे. मित्र, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर इतरांना पाठवा आणि सहकार्य करा. कारण इतर एकमेकाला सहकार्य करत गेलो आपण एकमेकाला तर आपल्याला सहकार्य करणाऱ्याची टीम तयार होत असते. आणि आपल्यासोबत सहकार्य करणारी माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत, प्रेम करणारी माणसं आहेत, ही सुद्धा माणसाचं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आवश्यक ठरते. म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये माणसं जोडण्यावर आपण भर दिला पाहिजे. माणसं
तोडण्यावर बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात, की आपल्या बोलण्यातून काही माणसं तुटली जातात. आपण सत्य सांगायला जातो, पण ते नग्न सत्य सांगतो, की मग ज्याचं मन दुखेल असं सत्य सांगतो. तर त्याचं मन न दुखवता सत्य सांगता येण्याची कला आपण शिकली पाहिजे. हा सुद्धा लाईफस्टाईलचा एक चांगला भाग आहे. त्याला हळुवारपणे सांगितलं पाहिजे, त्याला एकांतात समजून सांगितलं पाहिजे, त्याचा अपमान होणार नाही अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे. केवळ आपण जाणीव करून दिलं पाहिजे की त्याला ही असं जगू नको म्हणण्यापेक्षा ही उत्तम पद्धत आहे चांगली जगण्याची. जर आपण सांगितलं तर अप्रत्यक्षपणे त्याला कळते. कारण पहिल्याच वेळी डायरेक्ट सांगण्यापेक्षा इनडायरेक्टली सांगून बघणं, ही सुद्धा सांगून बघणं पहिल्यांदा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. आणि मग जर ऐकलं नाही तर मग आपल्याला सांगावं लागेल. नाहीतर तर आपण पहिल्यांदाच कडक धोरण आणि मग कडक धोरण अवलंबतो, मग पश्चाताप होतो. हे असं लाईफस्टाईलमध्ये बऱ्याचदा घडतं. मग बऱ्याचदा जीवन जगणारे बऱ्याचदा मग मानवी संबंध बिघडले की आपलं लाईफस्टाईल बिघडून जाते. म्हणून मानवी संबंध जितके चांगले कराल तितकं तुमचं लाईफस्टाईल चांगलं होऊन जाते. मग मानवी संबंध वरची आधारित ग्रंथ देखील आपण जर वाचलात, तशा पद्धतीचे व्हिडिओ जर ऐकलात, माझ्या यूट्यूबला हनुमंत भोपाळे नावानं जे यूट्यूब आहे त्याच्यामध्ये संवाद कसा करावा याच्यावर खूप मोठा पॉप्युलर झालेला माझा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण तो करू शकता. त्याचबरोबर लाईफस्टाईलचा एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला पुढच्या मध्ये सांगणार आहे, ते म्हणजे सेल्फ टॉक. स्वतःशी कसं बोललं पाहिजे. इतरांशी बोलणं तर प्रेरणादायी उपकारक तर असलंच पाहिजे आणि आशादायी असलं पाहिजे, निराशा वाढवणारं नको. तर त्याचबरोबर स्वतःशी कसं बोललं पाहिजे लाईफस्टाईलमध्ये, त्याला सेल्फ टॉक म्हणतात, स्वसंवाद म्हणतात. तो कसा असला पाहिजे, तो देखील कसं अधिक चांगला कसा करता येऊ शकतो. काही उदाहरणं मी तुमच्यासमोर देणार आहे, काही वाक्य देणार आहे आणि त्यातून तुमचं आरोग्य उत्तम राहायला, लाईफस्टाईल उत्तम व्हायला मदत होणार आहे. मित्र, मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्या सगळ्या माझे आतापर्यंत बरेचसे माझे मित्र या निमित्तानं जोडल्या जात आहेत. अनेक ओळखीचे माणसं माझ्यासोबत जोडली जात आहेत आणि अनेकांचे मेसेज येतात की सर तुमचा व्हिडिओ ऐकला, त्याचा उपकारक झाला, खूप फायदा झाला. ते अशोक भुरे नावाचं जे एक व्यक्ती आहेत की ते सातत्यानं मला मेसेज पाठवतात, व्हिडिओ ऐकतात आणि त्यात काय सांगितलं, हे कसं उपयोगाचं आहे हे सांगत राहतात. अशा अनेक व्यक्ती आहेत की आता सगळ्यांची नावं मी प्रत्येक वेळी कधी कधी घेत राहील, परंतु त्यांचं एक घेतलेलं आहे आज की अशा अनेक माणसं आहेत की मला मेसेज करून सांगतात, कधी फोन करून सांगतात किंवा भेटल्यानंतर सांगतात. त्याचं आणि असे भेटून आपल्याला जर असं सांगतील तर आपल्याला अधिक आनंद होतो. आणि असा आनंद होणाऱ्या जितक्या गोष्टी आपल्या जीवनात असतील तर आपलं लाईफस्टाईल चांगलं व्हायला मदत होत असते. मित्रहो, पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपल्याला भेटायचं आहे. तर आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत. उद्या आपण एक 9 वाजता संध्याकाळी मी व्हिडिओ उद्या संध्याकाळी 9 वाजता अपलोड करणार आहे. तर उद्या संध्याकाळी 9 वाजता दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया. धन्यवाद.